नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटवर आणि या ऊसाला तुर्तासच 12 महिने कंप्लीट झालेले आहेत। कारण डिसेंबर एंडला गेल्या वर्षी ही ऊसाची लागवड झाली होती आणि आज आहे डिसेंबर 29 तारीख। तर ह्या हिशोबाने डिसेंबर ते डिसेंबर 1 वर्ष पूर्ण झालं आहे। तर पाहूया आपली पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि पिकाच्या कांड्याची लांबी जाडी एक नंबर आहे। हे 10,001 आहे मित्रांनो, पहा एक नंबर जाडी आहे। कांड्याची 6 इंच लांबी आहे, जाडी पण खूप छान आहे। याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आणि याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। पहा ऊस कसा एक नंबर, जबरदस्त, खूप छान। आता याला आपल्याला पाहायचं आहे की ॲव्हरेज कितीचं येतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर ॲव्हरेज आपल्याला याला ऊसाची संख्या पण खूप मेंटेन आहे, आपली ऊसाची संख्या खूप छान आहे, मेंटेन आहे, त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज पण खूप छान आहे। पहा एक नंबर, जबरदस्त, खूप छान। तर पाहूया याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून शेतीशाळा। आणि याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डेनम, क्लोरीन, मायक्रोन्यूट्रल। तर याला आपल्याला अपेक्षित उत्पादन आहे 120 टन। तर हा 120 टनावर प्लॉट 100% जाणार, 100%, काही याच्यात शंकाच नाही आहे। कारण कशामुळं, कारण आम्ही एक ऊस मोजून पाहिला, एका ऊसाची कांड्याची संख्या आहे 35 ते 37 आणि एका ऊसाचं वेट आहे 3.5 किलो आणि ऊसाची संख्या आमच्या शेतामध्ये भरपूर आहे आज, त्याच्यामुळं ऊसाची संख्या आपली इथं 50,000 जवळपास भरेल। मग 3.5 किलोचा ऊस जरी सोडला आपण, 3 किलोचा बी ऊस धरला आपण, तर 3 किलो गुणिले ऊसाची संख्या भरपूर आहे तर 40,000 बी धरा, 3 किलो गुणिले 40,000 बरोबर 3 गुणिले 40 म्हणजे 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 टन। म्हणजे आपल्याला इथं 120 टनाचा ॲव्हरेज 100% म्हणजे 100% येणारच। परत एकदम तुम्हाला कांड्याची संख्या मोजून दाखवतो। हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 38 कांड्यावर ऊस आहे आपला, 38 कांड्यावर, जबरदस्त। अजून एक ऊस मोजू, दुसरा एक ऊस मोजून देतो तुम्हाला। ऊसच आपण मोडून काढू, एक मोडून काढला। पहा आता ऊसाची ग्रोथ जबरदस्त, ठीक आहे ना। थोडा पाठीमागचा याचा डोस शेतकऱ्यांनी दिला नाही, त्यामुळे थोडंसं शेंड्याला बारीक राहिलं। कांड्याची लांबी तर आहे पण जाडी नाही राहिली, त्यामुळं जाडी कमी दिसते शेंड्याला। तर पाहूया आपण, मोजा आता ऊसाचे कांडे। का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 35 35 36 37 37 आणि हे 38। हे पहा 38, का सोडून द्या, 38 कांडे। परत एकदा मोजू का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37 आणि 38. राईट, 38 कांड्या ऊस आहे आपला. 38 कांड्या ऊस आहे आणि याचं वजन सरासरी आज जर बघितलं तर 3 ते 3.5 किलो ऊसाचं वजन आहे. तर 3 किलो ऊसाचं वजन धरा, 3.5 किलो सोडून द्या, 3 किलो आणि 50,000 ऊसाची संख्या आपल्या प्लॉटमध्ये मेंटेन. तर 50,000 ऊसाची संख्या बी धरू नका, 40,000च धरा. तर 40,000 म्हणजे 1,000 ऊसाचं वजन 3 किलो एका ऊसाचं गुणिले 10,000 आणि गुणिले 3 करायला 4 करा, 10,000 3 किलो गुणिले 40,000 बरोबर 120 टन असं उत्पादन येतं याचं. तर शेतकरी मित्रांनो, याचं संपूर्ण व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून. प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून. जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो, पहा उत्कृष्ट असा प्लॉट इथं उभा आहे. याच्यामध्ये ड्रीप काढायला सांगितलं होतं पण काढलं नाही, ड्रीप काढलं नाही. आता ड्रीप हे निघणं पण शक्य नाही. आता ऊस तोडल्यानंतर आता याची तुकडेच होणार त्या ड्रीपचे. बऱ्याचशा गोष्टी शेतकरी ऐकत नाहीत, सांगितलं तरीही काय करणार. हा ऊसाची ग्रीप एक नंबर आहे, कांड्याची साईज एक नंबर आहे, व्हरायटी आहे 10,001. जबरदस्त. आज हे ऊस 38 ते 40 कांड्यावर मित्रांनो, 38 ते 40 कांड्यावर. जर समजा चांगला जमिनीतून ऊस जर तोडला आणि शेंड्याकून जर चांगला तोडला तर एका ऊसाचे जवळपास 3 ते 4 तुकडे होतात. 4 ते 5 तुकडे होतात एका ऊसाचे. अशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलेलं आहे. याचं संपूर्ण आनंद व्यवस्थापन आहे 12 महिन्याचं. तर 12 महिन्यामध्ये आम्ही 4 महिन्याचे 3 महिन्याचे डोस केले. 3 महिन्याचे 3 1 3 3 7 3 3 9 म्हणजे 3 डोस आम्ही ग्रीनोल अवस्थेमध्ये दिले, म्हणजे दाणेदार खतामध्ये दिले. आणि बाकीचे 7 ड्रेंचिंग आम्ही वॉटर सोलेबल खताच्या आणि ह्युमस, नॅचरल ह्युमस आणि बायोमिक्स याचे दिलेले आहेत. त्यामुळे या ऊसाची वाढ जोमदार झालेली आहे आणि अर्थातच इथं आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळून जाईल शेतकऱ्यांना. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याही ऊसाला जर आपल्या शेतामध्ये आपल्याला 100 टनाच्या पुढे ॲव्हरेज जर घ्यायचं असेल तर आमची क्रॉपलाईन सर्व्हिस आहे. शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक या नावानं. ज्याही शेतकऱ्यांना क्रॉपलाईन सर्व्हिस घ्यायची आहे त्यांच्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 96 23 06 67 88. या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा, म्हणजे मेसेज टाका आम्हाला क्रॉपलाईन सर्व्हिस घ्यायची आहे म्हणून. तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस मिळून जाईल. आणि ज्याही शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट साधायचा आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. कारण फोन इतके येतात मित्रांनो की फोन उचलणं, सगळ्यांचं फोन उचलून त्यांना प्रत्युत्तर देणं शक्य होत नाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे प्रश्न आणि तुमची जे काही कमेंट असेल ते सांगा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. पहा एकदा प्लॉट तुम्हाला फिरून दाखवतो. चला, एक नंबर ग्रोथ आहे मित्रांनो. पहा ऊसाची एक नंबर मस्त. दांड आहे, हे ड्रीप आहे, ड्रीप टाकलेलं आहे. ड्रीप काढायला सांगितलं होतं पण काढलं नाही मित्रांनी. काढायला पाहिजे होतं ड्रीप, म्हणजे प्रॉब्लेम आला नसता पुढे. हे पहा ऊसाची ग्रोथ एक नंबर, जबरदस्त, खूप छान. लाईन पण गेली आहे मधून. लाईनला इथं पाईप टाकायला पाहिजे. पाईप टाकलं तर खूप चांगलं होईल. कारण बघा लाईनच्या पोलला आपली पाचट लागते, इलेक्ट्रिक ताराला आपली पाचट लागते. त्यामुळे शॉर्ट सर्किट जर झालं तर आपला प्लॉट जळण्याची शक्यता आहे. शक्यता नाकारता येत नाही आहे. ऊसाची पाचट ताराला लागते. पहा लागते ना, ऊसाची पाचट ताराला लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की आता लवकरात लवकर प्लॉट द्या. आणि पुढच्या वर्षी इथं जर तुम्हाला हे प्लॉट ठेवायचं असेल तर याला पाईप टाकून घ्या ह्या तारामध्ये, जेणेकरून ताराला जरी समजा आपले पाचट लागली तरी प्लॅस्टिकची पाईप जर तारामध्ये टाकली तर तुम्हाला इलेक्ट्रिकचा धोका होणार नाही आहे.
थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद जय भारत. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. मस्त जबरदस्त.